हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. तर आता मालती आबा व ते सर्वजण घरी पोहोचलेले असतात. तेवढ्यातच आबा मालतीवरती खूपच रागावतात, पण मालती कोणती ऐकणार. पालथ्या घड्यावर पाणीच. मालती खूपच चिडचिड करू लागते आणि मालती कोणाचंही ऐकत नाही. आबांनाच धमकी देऊन जाते की बघूयात आता काय होतंय ते. आबा मात्र विचारात पडतात की या मालतीनं नेमकं काय केलंय आता. लगेचच इकडे विक्रांत व उर्मिला वाट पाहू लागतात. ते आता आपण पुढे पाहूयाच की ते कशाची वाट पाहत असतात. तेवढ्यातच आता इकडे इंद्रा व राणी बोलत असतात. राणी, आई तुला जे काही बोलली आहे ते माझ्यामुळं बोलली. खरंच सॉरी, मनापासून सॉरी. राणी बोलते, अहो सर, तुम्हाला इथे राहण्याची काहीच गरज नाही आहे. तुम्ही माझ्या मदतीसाठी इथे राहत आहात. खरंच सर, तुमचे उपकार मी कधीच फेडू शकत नाही. इंद्रा बोलतो, अगं आता थँक्यू वगैरे सोड. माझी मैत्रीण आहेस तू आणि तुझी मदत करणं हे माझं कर्तव्य आहे. लगेचच आता राणी बोलते की सर, आता तुम्ही कुठे झोपणार आहात? बाहेर झोपतात की ते घरामध्ये झोपतात? इंद्रा बोलतो, अगं काही हरकत नाही, मी इथेच बाजेवरती झोपतो आणि मला मऊ अंथुरणाची, एसीची, मिनरल वॉटरची काही गरज नाही. मी इथे जसं आहे तसंच राहील. राणी बोलते, बरं सर, मग ठीक आहे. राणी आता इंद्राला अंथरून टाकून देत असते. तेवढ्यातच आता राणी घरामध्ये जाते आणि इंद्रा विचारात पडतो की काय भारी आहे या वस्तीतल्या लोकांचं जीवन. मोकळी हवा, मोकळं पाणी, किती छान हवा आहे या वस्तीमध्ये. खरंच खूपच भारी आहे वस्तीमध्ये जीवन. काय त्या मोठ्या बंगल्यामध्ये ए सी लावावी लागते, ही किती शुद्ध हवा आहे, असंच इंद्राच्या डोक्यामध्ये चालू असतो व तो हसत हसत आता बाजेवरती झोपतो. थोड्या वेळ झोपतच नाही. तेवढ्यातच इकडे विक्रांतने जे काही गजाला प्लॅन सांगितलेला असतो तो करण्यासाठी गजा निघतो की इंद्रा नेमकं कुठे झोपला आहे त्याचा मला एक फोटो काढून पाठव. गजा लगेचच ते काम पूर्ण करतो आणि इंद्राचा फोटो विक्रांतला टाकतो. विक्रांत व उर्मिला दोघेजण विचार करतच असतात. तेवढ्यातच गजाने टाकलेला फोटो विक्रांतला येतो. विक्रांत म्हणतो, अरे वा, याचीच मी केव्हापासून वाट पाहत होतो. उर्मिला बोलते, कशाची वाट पाहत होतात? अगं या फोटोची, या इंद्राच्या फोटोची. पण उर्मिला म्हणते, तुम्ही या फोटोचं काय करणार आहात? विक्रांत म्हणतो की आज मी इंद्राला संपवणार आहे. उर्मिला बोलते, काय काय बोलत आहेस तू हे? इंद्राला आपला तर राणीवरती डाव होता ना, मग हे इंद्रा भाऊजी मध्येच कुठून आले? विक्रांत बोलतो, तू गप्प बस. आता मी माझा प्लॅन रचला आहे त्याप्रमाणेच चालणार आहे. तेवढ्यातच विक्रांत आता त्या गुंडाला इंद्राचा फोटो टाकतो आणि या माणसाला संपवायचं आहे, आज काम पूर्ण करा असं सांगतो. आणि आता तो गुंड इंद्रा राणीच्या घरी येऊन लपण्यासाठी जागा पाहत असतो. तेवढ्यातच राणी बाहेर येते आणि इंद्राला बोलू लागते की सर, खूपच थंडी वाजत आहे, चला आपण बाहेर शेकोटी पेटवूयात. लगेचच राणी इंद्रा गोट्या हे शेकोटी पेटवून शेकत असतात. तेवढ्यातच आता गुंडांचा मात्र इंद्रावरतीच नजर असते. आता पाहूयात नेमकं गुंड कसे इंद्राला पकडणार, कुऱ्हाडीने वार करणार. राणी वाचवू शकेल का इंद्राला? हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. गुंड वस्तीमध्ये पोहोचलेले असतात व राणीचं घर शोधत असतात आणि नेमकं त्यांना शेकत असताना राणी, इंद्रा व गोट्या दिसतात. तेवढ्यातच आता ते एका झाडामागे लपून आपली कुऱ्हाड
इंद्रा व राणी समोर नेतात आणि त्यांच्यावरती वार करू लागतात. इंद्राला मात्र किडनॅप करतात. राणी इकडे गुंडांच्या शोधात असते तोपर्यंतच इंद्राला किडनॅप करून ते नेतात. आता पाहूयात राणी शोधू शकेल का इंद्राला? हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.